नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांचा झंझावात दौरा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंझावत दौरा पाहायला मिळाला. नांदणी, औज, मंद्रुप, बरूर, कारकल, हत्तरसंग, लवंगी, चिंचपूर, सादेपूर, टाकळी, बाळगी, कुरघोट, आनंदनगर आदी गावातून महादेव कोगनुरे यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या गावभेट दौऱ्यात युवक, महिला, वयोवृद्ध नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार वर्ग महादेव कोगनुरे यांना प्रतिसाद देताना दिसून आले. सर्वसामान्य माणूस महादेव कोगनुरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धडपड करताना मतदारसंघात पाहायला मिळाले. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होणारे महादेव यांना सर्वसामान्य माणसांच्या हृदयात स्थान मिळाल्याने ते नक्कीच निवडून येणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते. प्रत्येक गावोगावी महादेव कोगनुरे यांचे जल्लोषात स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसून आले. प्रचंड प्रतिसाद पाहून महादेव कोगनुरेही भारावून गेले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि MK फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित. भरघोस निधी, भरघोस मतदान. महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 3 मध्ये शनिवारी सकाळी उत्स्फूर्तपणे पदयात्रा निघाली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमदार देशमुख यांच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधांकरता शेकडो कोटींची कामे झाली असून भाजपचा गड असलेल्या भागात भरघोस निधी दिल्यामुळे मतदानही भरघोस होईल असा विश्वास माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केला. ढोर गल्ली, दाळगे प्लॉट, शाहीर वस्ती, भवानीपेठ, मुनाळे बोळ प्रभाग 3 मधील उर्वरित भागात आमदार देशमुख यांनी निधी दिल्यामुळे या भागाचा कायापालट झालाय. अनेक वर्षांपासून समस्या येथे सुटल्यामुळे हा भाग भाजपचा गड मानला जातो. येणाऱ्या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचा संकल्प या भागातील भाजपचे बाळासाहेब बाळसंदे, राजाभाऊ गायकवाड, नागेश येळमेली, श्रीकांत हवळगी यांनी व्यक्त केला. या पदयात्रेत अजित गायकवाड, जागृती माता संस्थेचे ट्रस्टी सिद्धू गुबॅडकर, गौतम कसबे, विरेश गुंडके, शिवानंद साबळे, गुरुनाथ बडुरे, प्रेम भोगडे आदी सहभागी होते. आज प्रभाग क्रमांक 3 शाहीर वस्ती जागृती मंदिरामध्ये जागृती माताचं दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक 3 मध्ये ढोर गल्ली, दाळगे प्लॉट, भवानीपेठ, मुनाळे बोळ या बोळातून माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा निघाली. या पदयात्रेमध्ये 4 नंबर प्रभागचे आमचे अजितभाऊ गायकवाड, आमचे बाळासाहेब बाळसंदे, गौतमजी कसबे आणि राजाभाऊ गायकवाड, राजू भिंगारे यांच्या आणि विशेष करून जागृती मंडळाचे ट्रस्टी माननीय सिद्धू गुबेडकर, विरेश गुंडगे, शिवानंद सावळगे यांच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज भव्य पदयात्रा या ठिकाणी झालेली आहे. मी राजाभाऊ गायकवाड, मंत्री चंदकनगर गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन, जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचा माजी ट्रस्टी अध्यक्ष. आज प्रभाग क्रमांक 3 मधून विजयकुमार देशमुख मालक यांची पदयात्रा निघाली होती. या पदयात्रेत भव्य प्रतिसाद मिळालेला असून आणि विजयकुमार देशमुख मालक हे निश्चितच विजयी होणार आहेत आणि 1 लाख मतांनी मालक भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. सुरतमध्ये ठाकरेंशी बोलताना शिंदेंना रडू कोसळले. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. आदित्य यांनी एका हिंदी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी अनेक खुलासे केले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि शिवसेना फुटीवर मत मांडले आहे. 22 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेमध्ये बंड घडवून आणले आणि महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार स्थापन झाले. सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी सुरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला. या बंडाबाबत आदित्य यांनी शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. आदित्य म्हणाले, 19 जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवस असतो आणि 20 जून रोजी विधान परिषद आमदारांसाठी मतदान होते. विधान परिषदेच्या दोन्ही आमदारांसाठी आम्ही शेवटच्या वेळी कोटा बदलला आणि आमचे आमदार जिंकले, पण मतमोजणी सुरू असतानाच ते पळून गेले. पहिल्यांदा आम्हाला वाटले यांच्यासोबत 12 लोक आहे. दिवस जास्तीत जास्त पुढे गेले तसे अनेक मंत्री त्यांच्यासोबत होते. ब्रेकिंग न्यूज, भाजपमध्ये होणार सर्जिकल स्ट्राईक. सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून केल्या जात असलेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.
आज सुपर संडेचा मुहूर्त साधून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सध्याचे राजकारण, भाजपमधील वाढते इन्कमिंग आणि विधानसभा निवडणुकीवर स्पष्ट मते मांडली. गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या देशात मतभेद ही काही समस्या नाही, पण विचारांचा, धोरणांचा अभाव ही मोठी समस्या आहे. सोयीच्या राजकारणाचे धोरण महत्वपूर्ण नाही, तर विचारधारेशी सुसंगत राजनीती महत्वाची असते, असं गडकरी म्हणाले. भाजपमध्ये इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विविध कारणांमुळे दाखल होत आहेत. जसजसे पीक जोमात येते तसतसा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. चांगल्या धंद्याला कीड लागते. लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक. लाडकी बहिणी योजनेचे 1,500 रुपये घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून घ्या, त्यांची नावे लिहून घ्या आणि ते फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ते काल एका जाहीर सभेत बोलत होते. त्यामुळे आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान महाडिक या वक्तव्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी नव्हते, असे स्पष्टीकरण महाडिक यांनी दिले. महाडिक यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, इथे महिलांचा सन्मान केला जातो. परंतु महाडिक यांनी महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागायला हवी. दरम्यान लाव रे तो व्हिडिओ म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन महाडिक यांचे ते भाषण दाखवले. ब्रेकिंग, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांकडून केल्या जात असलेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. आज सुपर संडेचा मुहूर्त साधून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. दरम्यान आज भाजपने वचननामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी जाहीरनामा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्र संकल्पपत्र 2024 जाहीर केले. भाजपच्या वतीने राज्यासाठी आज संकल्पपत्र प्रस्तुत करण्यात आले. हा संकल्प राज्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. शहा यांच्या हस्ते या संकल्पपत्राचे विमोचन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी सांगितले, आजच्या संकल्पपत्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. यात 25 गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील 10 मुद्द्यात आम्ही महायुतीच्या 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला. आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी आता 2,100 रुपये देणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. भावांतर योजना आणून जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. विजयकुमार देशमुखच 5व्यांदा आमदार, या समाजाने केला एकमुखी निर्धार. महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांना सोलापूर शहर गवळी समाज मेळाव्यात शुक्रवारी सायंकाळी पाठिंबा जाहीर केला. यावेळी व्यासपीठावर राम बहिरवाडे, संजय शहापूरकर, मनीषा हुच्चे, आप्पा शहापूरकर, अक्षय अंजिकाने, राजाभाऊ परळकर, संतोष खंडेराव, मनोज मरकुनाईक, दत्ता लकडे, संजय जानगवळी, राहुल दहीहंडे यांची उपस्थिती होती. सोलापूर शहर गवळी समाज हा पारंपरिक भाजपचा मतदार असून मेहनत, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर समाजामध्ये आदर्श ठरतो. कमी खर्चात आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे वेळेचे नियोजन आणि शिस्त हे मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो. त्यामुळे हा समाज मला पहिल्यापासूनच परिचित आहे. गवळीवाड्यात समाज बांधवांसोबत एकत्र राहून मोठा झालो, आमदार झालो. समाजाच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन, असे भाजप, सेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गवळी समाज मेळाव्यात आश्वासन दिले. समाजातील सर्व वर्गासोबत आमदार देशमुख यांचा वैयक्तिक संपर्क असून समाजाचा एकतर्फी पाठिंबा देत असल्याच्या भावना हुच्चे यांनी यावेळी व्यक्त केल्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी विनोद बडवणे, बबलू अंजिखाने, अभिषेक कलागते, काशीनाथ बारसे, अक्षय साठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले, तर आभार नरेश लकडे यांनी मानले. जेव्हा आपल्याला राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी बहिणीच्या नावावर तेव्हा मेसेज येऊ लागले की तुमच्या खात्यावर 3,000 रुपये 2 महिन्याचे पैसे जमा झाले म्हणून खात्यावर, तेव्हा तुम्हाला मेसेज आला. तेव्हा मला दमानी नगरमध्ये बोलविण्यात आलं आणि सगळ्या बहिणींनी मला बोलून म्हणले की हे बुके तुम्हाला सत्कार करण्यासाठी आहे. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपर्यंत जाऊ शकत नाही, पण तुमचा सत्कार आम्ही इथं बसून करा, आम्ही इथंच करू शकतो. आणि त्यामुळं मग त्यावेळी पत्रकारांनी विचारलं, काही 1,000 रुपये मिळालं म्हणजे एवढी कुठली मोठी रक्कम मिळालं म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधीचा सत्कार करत आहे. त्यावेळी ते ताई म्हणली, 1,500 रुपये आम्ही घर चालवणाऱ्या गृहिणीसाठी फार मोठी रक्कम आहे.
आमचा मुलगा शाळेमध्ये जातो पण आम्ही चांगलं शिक्षण त्यांना देऊ शकत नाही, त्यांना ट्युशन देऊ शकत नाही, कारण आम्हाला ज्या जेवढं आम्हाला उत्पन्न असतं त्यामध्ये आमचं घर चालवणंच अवघड असतंय आणि त्यामुळे त्याला मी चांगलं ट्युशन देऊ शकले नाही आजपर्यंत. पण आज 1,500 रुपये सरकार आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या खात्यावर टाकलेलं आहे. त्या 1,500 रुपयामध्ये एक चांगलं ट्युशन मी लावेल आणि ह्या मुलाला चांगलं शिक्षण देऊन हाच मुलगा पुढे आम्हाला सांभाळेल. हे 1,500 रुपये या 1,500 रुपयामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक लोकांनी म्हटलंय की बंद पडत आहे, पण आम्ही आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी म्हटलं ठासून सांगितलं की हे पैसे कायम चालू राहणार. अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजनेमध्ये आपण म्हणतो सातत्यानं आपल्याला गॅस महाग होऊ लागले, पण त्यासाठी आपल्या या राज्य सरकारने 3 गॅस मोफत वर्षातनं आपल्याला दिलं. या 3 गॅसचे पैसेही आपल्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. या अगोदर आपल्याला सगळ्यांना माता बहिणीला आपले बाहेर जाता यावं, देवधर्म करता यावं, आपण कुठे बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यासाठी एसटीचं अर्ध तिकीट केलं. उमाकांत राठोड यांच्यानंतर बंजाराचे नेतृत्व युवराज राठोड यांच्या रूपात समाजात होऊ लागली चर्चा. दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे निमंत्रक युवराज राठोड हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अनेक समाजाचा पाठिंबा त्यांना मिळत असून विशेष करून दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात बंजारा समाजाचे सुमारे 50 तांडे आहेत. त्यामध्ये 40,000हून अधिक मतदार संख्या आहे. परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज राठोड हे प्रचारादरम्यान घोडा तांडा येथे स्थानिकांशी चर्चा करत असताना कैलासवासी लोकनेते उमाकांत राठोड यांच्या आठवणींना उजाळा देत उमाकांत राठोड यांच्या बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे बंजारा समाजाचे दुसरे लोकनेते तुम्हीच आहात असे स्थानिकांनी युवराज भैया यांना संबोधले. समाज बांधवातून आलेले हे केवळ शब्द नव्हते तर एवढा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची त्यांना शाबासकी आहे. युवराज राठोड यांना बंजारा, मुस्लिम, लिंगायत, धनगर, साळी, माळी समाजातून मिळणारा प्रतिसाद तसेच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी त्यांचे प्रयत्न असल्याने या निवडणुकीत या सर्व समाजाच्या जोरावर आपण निश्चित परिवर्तन घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अक्कलकोट शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख पदी सौ सुलोचना कडबगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख रवीना राठोड यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडी सक्षम बनवण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. जिल्हा उपप्रमुख महिला आघाडीपदी सुलोचना कडबगावकर, जिल्हा संघटिकापदी सुनंदा बडुरे यांची नियुक्ती करण्यात आली. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात महिला आघाडी बळकट करण्यासाठी यांची नियुक्ती केली असून लवकरच महिला आघाडी महामेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला आघाडी प्रमुख रवीना राठोड यांनी दिली. महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष सूरज खडाखडे यांनी वंचित बहुजन आघाडीला दिला पाठिंबा. सोलापूर येथील नेहरूनगर येथे वंचित बहुजन आघाडीमार्फत प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी जबरदस्त भाषण केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष जातीवादी नसून हा पक्ष सगळ्याच जाती धर्माचा आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाला सत्तेत आणाल तर आपले सर्वांचे काम होईल. हा पक्ष कोणत्याही जाती धर्माचा नसून आपल्याला भाजप सरकारने वंचित ठेवण्याचे काम केले आहे, परंतु आपला पक्ष कोणत्याही जातीला वंचित ठेवणार नाही. प्रत्येकाचे काम करणार. आपण एकदा आम्हाला निवडून द्या, आम्ही सगळ्यांची कामे करू. दक्षिण सोलापूर तालुक्याचे वीज, पाणी, रस्ते अशा प्रकारची कामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे संतोष पवार यांनी सांगितले. बाळासाहेब इथं बसलेल्या स्टेजवर सगळे माझे मान्यवर, समोर जमलेला माझा जनसमुदाय, सगळ्यांना माझा जय भीम, जय शिवालाल. सगळ्यांना वाटायचं वंचित बहुजन आघाडी एक विशिष्ट जातीचा आणि विशेष धर्माचा पक्ष आहे. इथं बसलेल्या माझ्या जनतेने हे सांगावं, वंचित बहुजन आघाडी हे एका जातीचं किंवा एका धर्माचा पक्ष आहे का? वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये या राजकीय लोकांनी जे आपल्या कामापासून वंचित ठेवलेला आहे, आपल्या ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यापासून वंचित ठेवलेला आहे, त्याचा हा वंचित पक्ष आहे. बाळासाहेबांनी 200 पेक्षा जास्त उमेदवार दिली. त्याच्यामध्ये कोणी एक असं कारखानदार किंवा कोणी असं प्रस्थापित किंवा विशिष्ट जातीची माणसं नाही आहेत. सगळ्या जाती धर्माची माणसं आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं साहेब इथलं राजकारण फक्त जातीवर चालतं बरं का.
गेल्या 10-15 वर्षामध्ये जसं मला कळतं त्या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे विकासावर होत नाही, फक्त जातीवर चाललं जातं. साहेब, इथल्या जनतेला किंवा इथले पक्ष विशेष जातीचा कुठल्या जातीचे मतदान जास्त आहे त्या जातीच्या उमेदवाराला इथं तिकीट दिलं जातं आणि आम्ही बी खुळी त्यांनाच मतदान करतो. विकासाचं काही घेणं नाही आम्हाला. साहेब, उजनी धरण बांधलं, आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. उजनी धरण बांधलं त्यावेळेस यशवंत सागरचा करार झाला होता. अर्धा पाणी साठा सोलापूर जिल्ह्यासाठी आणि अर्धा पाणी साठा हा पुणे जिल्ह्यासाठी. आमच्या दुर्भाग्य साहेब असं आहे, पिण्याच्या पाण्यामधलं 5% पाणी सुद्धा इंदापूरला दिलं गेलं. आमच्या हातात थाटण गोपाळा. साहेब, जनावरांना सुद्धा दिवसाचं 3 वेळा लोक पाणी देतात. जनावरांना सुद्धा दिवसातनं माणसं 3 वेळा पाणी देतात. आमची परिस्थिती अशी आहे, 6 दिवसातनं एकदा आम्हाला प्यायला पाणी दिलं जातं. इतकी कामं इतकी बेकार रेवत हातवर पट्टा. माझं जर आता 37 वर्ष वय आहे, 35-40 वर्षापूर्वी हातावर पट्टा कॉर्पोरेशन मध्ये घेतलं गेलं होतं. हातावर पट्ट्याची बेसिक गोष्टी, देश स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झाली, बेसिक गोष्टी सुद्धा इथलं केलं जात नाही. आमच्या इथले विशिष्ट जातीची लोक स्वतः म्हणतात, आता स्टँडिंग आमदार काहीतरी माझ्या गावी गेले ते वाटतं काल, आणि तिथं म्हणले तुमच्या गावातला उमेदवार आहे, मतदान देऊ नका, तुमचं मतदान वाया जाईल. अरे बाबा, तुला 10 वर्ष मतदान देऊन आमचं वाया घालवलंय. आमचं मतदान 10 वर्ष तुमचं मत वाया गेलं की नाही? काय केलं या माणसाने? रोडची कामं सोडून सांगा मला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.